हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चलो, जाणार आहे बाहेर. तर कुठं जायचं ते पहिलं आजोबा कुणीकडं पैसे घेते. पहिल्याच्या जमान्यात बघा कुठं बाहेर चाललं काही सण असले की पहिलं आजोबा पैसे देतात, तसंच आहे आमचं पण. आणि इकडं आजोबांनी सगळ्या मुलांना पैसे दिलेत की जत्रा असली ना तर आजोबा पैसे देतात. तसं आमच्या इथं आता पण चालू आहे. आणि आम्ही निघालो बघा उरसामध्ये, म्हणजे पुण्याला जत्रेला उरूस असं म्हणतात. तर चला इकडं मस्त असं पप्पाची परी आणि पप्पा निघालेले आहे उरसात. तर ते पुढं असतात, मी मागं असते आणि आपल्याकडं ब्लॉगिंग चालू असते बरं का, म्हणून ते पुढं असतात. मग तुम्हाला आज मी दाखवते पुण्याचा उरूस कसा आणि काय काय असतं. तर काय नेहमी थोडंसं वेगळं असतं गावाकडपेक्षा. तर गावचे ब्लॉग उरूस बघायचा असेल तर माझ्या विद्या ब्लॉग्सवर जाऊन बघू शकता. तिकडं तुम्हाला माझ्या गावचे उरूस बघायला भेटतील. तर हे बघा असा असतो गावाला उरूस, पुण्याला सॉरी. हे बघा हे सेम असतं आणि थोडं सजवलेलं जास्त असतं, थोडे डेकोरेटेड वगैरे, आणि गर्दी पण थोडी सेम असते आणि फूल वगैरे असं भेटतं नाही का. बघा इकडं मस्त असं घेतलं नारळ हार वगैरे. आणि इकडं भैरोबा देवाचं मंदिर आहे, त्यांचा उरूस असतो. मंदिर असं छानपैकी सजवलेलं आहे. आणि मग खूप गर्दी बघा. संबळवाले ते तिथं बसवलेले होते. पालखी असते अशी मंदिरामध्ये. तर हे बघा इकडे हे भैरोबाचं मंदिर आहे आणि आतमध्ये मंदिर आहे, भैरोबा देव आहे बघा. इकडं बघू शकता. ते ग्रामस्थ लोकांचं आहे, गाववाल्यांचं पुण्यातील. हे बघा असं गुफेमध्ये आहे, असं आतमध्ये वाकून जायला लागतं, खूप वाकून जायला लागतं. आणि इकडं तमाशा असतो 5 दिवस. तिकडं स्टार्टिंग चालू होतं. स्टार्टिंगला गणपतीचं नाही का त्या सॉंगवर डान्स करतात. खूप जास्त गर्दी असते. रोज 5 दिवस रेग्युलर असं तिकडं तमाशा असतो. तर जाऊ द्या मग, आहो म्हटले नको चल जाऊया घरी. तर गावाला तमाशा नसतो, इथं कुस्ती वगैरे असते. आणि गावाला पेढे भेटतात, इथं पेढे वगैरे नाही भेटत. हा रेवड्या भेटतात बघा. हे कशाच्या बनतात काय माहिती. हे बघा हे रेड असतं. तर हे प्रसाद म्हणून घेतात, पण ह्याचं कशाचं बनतं ते मला नाही माहिती. तर जाऊ द्या मग. नंतर झाली पप्पाच्या परीची शॉपिंग. त्यांना असे छोटे छोटे दोन्ही पोरींना त्यांनी पर्स घेतले. आणि मग मी पुढे गेले आणि पोरगी जे घेते ते आम्ही घेऊन द्यायचं काम करत होतो. मग मला 2 असे फ्लावर्सचे हे घ्यायचे होते, मग मी असे हे 2 घेतले. आणि मग माझ्यासाठी मी फक्त बांगडे घेतले. मला जास्त काही आवडत नाही, फक्त बांगड्याचा शौक आहे. मी असं नकली वगैरे काही जास्त घालत नाही. तर चला म्हटलं कधीतरी बांगड्या घ्यायच्या. छोट्याशा बांगड्या घेऊन झाल्या आणि मी त्यांना विचारलं कितीच्या झाल्या. मग त्यांना पैसे वगैरे पे केले. अशी मस्त शॉपिंग केली. आणि मग म्हटलं चला भेळ खाऊया. तर बघा ही अशी मस्त इकडे लई खूप टेस्टी अशी भेळ खाल्ली. मग निघालो घरी. तर चला असे बघा पप्पाच्या परीनं असं फुगा पण घेतला.